सकाळी सकाळीच इतरची कामं होती, त्याच्याबरोबर मला हे काम लागलं. कारण बेडरूमचा जो कोपरा होता ना, तो असा बुंड वाटत होता. तिथं काही हिरवळ नव्हती. त्यामुळं मला हे खूप आवडलं. आणि तुम्ही बघत असाल, हे माझ्यापेक्षा उंच वाढलेलं आहे. म्हणून कोपऱ्याची सुंदरता वाढवण्यासाठी म्हणून मी हा पॉट आणलेला आहे. आणताना थोडंसं अवघड झालं, कारण खूप उंच होतं ते. पण पॉट उचलायला खूप हलका आहे, कारण जे पॉटिंग मिक्स असतं ना, ते मी खूप हलकं फुलकं करत असते. जास्त घट्ट माती नाही वापरत. कोकोपीट किंवा पानाचं जे खत असतं ना, त्यामुळं ते पॉटिंग मिक्स खूप हळूवार आणि लाईट वेट झालेलं असतं. त्यामुळं पॉट उचलण्यापेक्षा मला ते करेक्ट ते प्लॅन्ट उचलून आणायचं होतं. बघा किती सुंदर आहे आणि माझ्यापेक्षा खूप उंच आहे. लक्ष्मीपूजा म्हटलं ना की ब्लाऊज पीसचं आपण फोल्डिंग घालत असतो. म्हणजे एक ट्रायंगल शेपमध्ये जो ब्लाऊज पीसचं फोल्डिंग असतं ना, ते आज करणार आहोत. प्रत्येक शुक्रवारी आपल्याला साडी नेसवणं शक्य नसेल, तर खूप सोप्या पद्धतीनं जे बाहेर पाऊस असा चालूच आहे. मस्त छान थंडगार वारा पण चालू आहे. लक्ष्मीपूजा म्हटलं की पुरणाचा स्वयंपाक आलाच. पण प्लेन भाताऐवजी आज मी करणार आहे पुळीयोगरे, आणि त्याच्याच सोबत करणार आहे शेवयाची खीर. अगदी मस्त होणार आहे. तर पुळीयोगरेचा पावडर नाही आहे, पण सांबार पावडर वापरून कसं करायचं ते आज बघणार आहोत. आपली नेहमीसारखी फोडणी घालायची. उडदाची डाळ आणि इथं चणे डाळ घातलेली आहे, हरभऱ्याची डाळ म्हणतो ना ते. थोडा कढीपत्ता, जिरे, मोहरी जसं आपलं फोडणी आहे तशी घालायची, आणि आवडीनुसार शेंगदाणे घालायचे. त्याचबरोबर मी ह्याच्यात एक लाल मिरची घालणार आहे, बॅडगी मिरची, दिसायलाही छान दिसेल. थोडंसं हिंग घालायचं. फोडणीला खमंग वास यायला लागलेला आहे. आणि आता आपण घालणार आहोत सांबार पावडर. सांबार पावडरमध्ये ऑलमोस्ट सगळ्या वस्तू ज्या असतात त्या पुळीयोगऱ्यासारख्याच असतात, फक्त यात आंबटपणा नसतो. म्हणून चिंच आणि त्याचबरोबर चिंचेवरून इथे घातलेलं आहे गुळाचं पाणी. तर हे सगळं तयार झाल्यानंतर आता आपण घालणार आहोत भात. जो भात तयार केलेला आहे तो मोकळा केलेला आहे मी, आणि आवडीनुसार मीठही घालूनच तो भात तयार झालेला आहे. त्यामुळं तुम्ही बघा तुमच्या ह्याला चवीनुसार मीठ घालायचं. आणि हे सगळं मस्तपैकी मिक्स झाल्यानंतर आपण घालायची कोथिंबीर घातल्यानंतर हा भात तयार झालेला आहे. पुळीयोगऱ्यासारखा घम असा वास यायला लागलेला आहे. आणि आता तुमच्याजवळ असेल तर ओलं खोबरंही तुम्ही त्याच्यावर घालू शकता. थंड झालेला आहे. आता मी याला बाजूला ठेवते आणि शेवयाची पायसम करणार आहे. पायसमसाठी शेवया ऑलमोस्ट त्या भाजलेल्याच मिळालेल्या असतात, पण थोडंसं मी याच्यात गरम करणार आहे. त्यामुळे आवडीसाठी ड्रायफ्रूट आणि शेवया घातलेल्या आहेत. शेवयाही त्याच्याबरोबर थोड्याशा मिक्स करून घ्यायच्या तुपात, आणि त्यानंतर घालणार आहोत दूध. कारण हे आपल्याला नैवेद्यापुरतंच करायचं आहे, कारण पुरणाचा स्वयंपाक तर तयारच आहे, पण हे थोडंसं त्याच्याबरोबर म्हणून थोडासा प्रमाणात कमी आहे. आवडीनुसार साखर घातल्यानंतर ही खीर पायसम तयार झालेला आहे. आणि शिजायलाही जास्त उशीर लागणारच नाही आहे त्याला. वेलची पूड घातल्यानंतर बारीक शेवया असल्यामुळे शेवया तयार झालेल्या आहेत.
इकडं माझी पूजेची तयारी झाल्यामुळे आरती वगैरे सगळी करून घेते. घरातल्या सगळ्या रूममध्ये सुद्धा मी नारळाचं जे पाणी आपण फोडलेलं असतं ते शिंपडून घेत असते मी. त्यामुळं घरात एक प्रसन्न वातावरण राहतं. आणि हे जे धूप आहे हे पण सगळीकडं फिरवल्याने ना घरात एक पूजेचा जो वास असतो तो मला खूप आवडतो. आणि अशा प्रकारे माझी लक्ष्मीपूजा पण झालेली आहे. नमस्कार, कसे आहात सगळेजण? मस्त ना? आणि सगळ्यांना हा श्रवण महालक्ष्मीचा जो दिवस आहे सगळ्यांना आनंदमयी जावो. सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा आज लक्ष्मीसमोर मागून त्या सगळ्यांच्या पूर्ण हो हीच इच्छा. तर आज वरमहालक्ष्मी निमित्त माझी जी लक्ष्मीची पूजा आहे ती संपन्न झालेली आहे. आणि आज म्हणजे थोडीशी जी गडबड असते ती आता थोड्या वेळ शांत होईल, कारण सकाळची सगळी कामं झालेली आहेत माझी आणि पूजाही आटपून झालेली आहे. श्रावण मास असल्यामुळं बाहेर रिमझिम पाऊस चालूच आहे. बेंगलोर म्हटल्यावर पावसाला काही कमी नाही आहे. बाहेर पाऊस आहे आणि मी सध्या उभारलेली आहे किचनच्याच खिडकीत, कारण अजून थोडंसं किचनमधलं जे काम आहे ते अजून उरकलेलं नाही आहे. त्यामुळं ते थोडंसं पेंडिंगला ठेवून थोडीशी विश्रांती घेणार, कारण कंटिन्यू काम करून मग पाय दुखायला लागतात. म्हणून थोडंसं जे महत्त्वाची जी कामं होती ती सगळी आटपलेली आहेत. आणि आता इथं पुढच्या कामाच्या निमित्तानं थोडासा ब्रेक. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनही दाबा की जेणेकरून येणारे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. भेटूया पुढे. नमस्कार.